say that passion begins from home. म्युझियम मध्ये हे जे सगळं आणलंय ते काही युरो आणि पाऊंड फक्त विकत घेऊन कोणीही आणतं, पण आपण ते जगलोय, आपण ते एक्सपिरियन्स केलंय. तुला वाईट नाही वाटलं जेव्हा मी रिअल मॅड्रिड आणि रोनाल्डोचे पोस्टर्स घेऊन आले घरी? बँटर काय? बाप बेटे ठीक आहे, बँटर म्हणजे काय? चर्चा, खेचाखेची. ते वर्ड ऑफ विस्डम असेल किंवा तुमची जेन काय म्हणतात, जेन झेड जिंकला. रिस्पेक्ट. हाय गाईज, खूप महिने खूप वर्षांपासून आम्हाला एक गोष्ट ट्राय आउट करायची होती आणि आता फायनली ती आय टोल्ड यू सो मोमेंट आलेली आहे. सो त्याच्यामुळे वेलकम टू बाप बेटी अँड बँटर. आपण म्हणतो लाईक फादर लाईक डॉटर. सो त्याच्यामुळे आम्ही हे लाईक फादर लाईक डॉटर करतोय. बट देर इज वन थिंग दॅट आय हॅव नॉट टेकन फ्रॉम हिम, की द क्लब दॅट वी फॉलो. म्हणजे बाबा मेसी आणि बार्सिलोना सपोर्ट आणि मी रोनाल्डो आणि मॅड्रिड सपोर्टर. पण ह्या सगळ्या डिवायडेड बाय एल क्लासिको जे आमच्या घरात होते, त्यात आम्ही युनायटेड बाय फुटबॉल आणि युनायटेड बाय स्पोर्ट्स असे रिस्पेक्ट. सो त्याच्यामुळे हा बाप बेटी बँटर त्याला तुम्ही खूप छान सपोर्ट केलाय, खूप छान फीडबॅक दिलाय. सो थँक्यू सो मच फॉर युअर फीडबॅक. आणि तुम्ही जे रिव्ह्यूज आम्हाला शेअर केले तेच आम्हाला दे कीप अस गोईंग आणि तेच आम्हाला खूप मोटिवेट करतात. मलाही सगळ्यांनी ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स दिला, सगळ्यांनी ते वेलकम केलं. आपण जे इंग्लिशमध्ये एपिसोड केले, पण सगळ्यांना म्हणजे माझ्या जनरेशनच्या एक काय म्हणजे त्यांना काही कळलं नाही, हे बँटर काय? बाप बेटे ठीक आहे, बँटर म्हणजे काय? बँटर म्हणजे चर्चा म्हणजे गप्पा, पण म्हणजे असं खेचाखेची नाही, खेचाखेची पण नाही. ती आपण स्पेनला केली होती. म्हणजे स्पेनला आम्ही 2018 मध्ये गेलो होतो, तेव्हा आम्ही मॅड्रिड, रिअल मॅड्रिड, ॲटलेटिको मॅड्रिड आणि बार्सा अशा तिन्ही मॅचेस बघितल्या होत्या. रिअल आणि ॲटलेटिकोच्या बघून झाल्या होत्या. सो माझं सगळं झालं होतं. मग आता मी गेलो बार्साला आणि गंमत म्हणजे तिकडे मेसी डगआउट मध्ये बसला होता. आणि तेव्हा मी माझ्या इतक्या टीनेज रिबेल फेज मध्ये होते की मी खूप चिडवलं, ती खेचाखेची. आणि मग बाबा चिडला होता, मग आमचं थोडंसं भांडण पण झालं. पण मग नंतर मेसी खेळायला आला आणि मग आमचंही सॉर्ट झालं. कारण हॅशटॅग रिस्पेक्ट जी आपण कॉन्सेप्ट नंतर आणली, मेसीला खेळताना बघून मलाही असं झालं की नाही यार, लेजेंड आहे, रिस्पेक्ट आहे. म्हणजे तात्विक वाद नंबर्स आणि ट्रॉफीज वरनं होऊ शकतात, बट ॲज अ प्लेयर, ॲज अ पर्सन, हॅशटॅग रिस्पेक्ट ती तर असलीच पाहिजे. सो ती खेचाखेची. बँटर म्हणजे आता तुझी जनरेशन, माझी जनरेशन, तुमच्या काळातले तुमचे व्ह्यूज, आमच्या काळातले आमचे व्ह्यूज. आता स्पोर्ट्स जसं मॉडर्नाइज पण होत आहे, सो त्याच्यामुळे तुमचे व्ह्यूज आणि आमचे व्ह्यूज, त्याची एक गप्पा चर्चा. या बँटर मध्ये एक गोष्ट नक्की आहे, लव्ह फॉर स्पोर्ट्स. ऑफकोर्स. आणि ते हीच लेगसी किंवा हेच खेळाबद्दलचे काय स्पोर्ट्स कल्चर म्हणतो आपण, क्रीडा संस्कृती, ती पास ऑन होणं या गप्पांचा एक वन ऑफ द मोटिव्ह आहे. बाकी तुमच्या आमच्या घरासारख्या क्रिकेटची मॅच असली किंवा फुटबॉल असेल, टेनिस असेल, बॅडमिंटन असेल, या किंवा एशियाड असेल, ऑलिम्पिक असेल, या सगळ्या स्पोर्ट्स इव्हेंटच्या वेळेला वादावादी, हमरी तुमरी आणि आपापल्या जागा पकडून ते काय क्रॉसिंग युअर फिंगर्स ते सगळं होतच. तेच तुमच्या समोर मांडायचं आणि तुम्ही तुमच्या रिस्पॉन्स मधनं शेअर करायचं. सो दिस इज ऑल अबाउट क्रिएटिंग अँड नर्चरिंग स्पोर्ट्स कल्चर. आपण स्टेडियम मध्ये बोईंग आणि रेफरीला आपण सगळे चान्स आणि ते सगळे आपण खूप फेमस बघितलेत किंवा ऐकलेत आणि एक्सपिरियन्स केलेत. आपण स्वतः ते चान्स केले. फ्रॉम दॅट टू घरी तुझ्यासोबत आणि तुझ्या फुटबॉलच्या गँग सोबत रोनाल्डो मेसीचं भांडण करताना, नाही इव्हन तुमच्याही कॉलेज मधल्या मित्रमैत्रिणींबरोबर मॅच बघणं हे अगदी. पण अगेन मोबाईल मध्ये बघत मॅच बघणं, परत हा बाप बेटीचा बँटर होईल. सो लेट्स लीव्ह दॅट. ते पुढे त्याच्याबद्दल पुढे बोलू. सो दॅट्स वाय वी से दॅट पॅशन बिगिन्स फ्रॉम होम. आणि स्पोर्ट्स रन्स इन आवर ब्लड, ती लेगेसी आम्ही पास ऑन करतो. आणि आमच्या दोघांचा तोच एक प्रयत्न आहे आणि तो एक मोटिव्ह आहे की आम्ही जशी गप्पा मारतो, एक स्पोर्ट्स कट्टा आहे. वेलकम टू आवर
हाऊस आणि वेलकम टू आमचं घर, ज्याला आई म्हणते की हे घर नाही तर फुटबॉल म्युझियम आहे. आणि घरात आल्यानंतर कोणालाच असं सांगायला लागत नाही की आम्ही स्पोर्ट्स फॅन्स आहोत. ते सगळीकडे बघितल्यानंतर फक्त दिसतं आणि फक्त तेच हायलाईट होत असतं. सो राईट फ्रॉम दॅट टू स्पोर्ट्स फॉलो करणं, सो दॅट इज वाय वी से की पॅशन बिगिन्स फ्रॉम होम. आणि फक्त इथे नाही तर आपण युरोपमध्ये जिकडे जिकडे फिरलोय तिकडे आपण बघितलंय की त्यांच्यासाठी त्यांच्या नातवाला किंवा त्यांच्या मुलांना स्टेडियम मध्ये मॅच बघायला घेऊन जाणं हा सोहळा आहे. जसं आपल्याकडे आपण IPL बघायला जातो, आपण ISL बघायला गेलेलो किंवा आपण कबड्डी बघायला बालेवाडीला गेलेलो. सो हे जे आपण कसं आपण एंटरटेनमेंट म्हणून बघायला जातो, पण तिकडे बाहेर मला त्यांच्या कल्चर बाबतीत एक आवडतं की हा एक सोहळा आहे. स्ट्रोलर मध्ये मुलं असतात, ते छोटी बेबी जर्सीज घालून असतात, त्यांना काही लक्षात राहणार नाहीये, पण त्यांच्या आजी आजोबांसाठी त्यांच्या फील घेतात, तो त्या मॅच आणि त्या ऍटमॉस्फिअरचा फील घेतात. ते कल्चर त्यांच्या नसा नसात भिंत अगदी लहान वयापासून. आपण मॅड्रिडला बर्नेबाऊला आपण गेलो होतो आम्ही, त्यावेळेला एक आमच्या शेजारी एक बाई होती आणि तिचा मुलगा होता, त्याचा वाढदिवस होता आणि तिने 6 महिने सेव्हिंग करून वाढदिवसाला रिअल मॅड्रिडची मॅच बघण्याचं तिकीट त्याला दिलं होतं. काय तो मुलगा खुश झाला होता ती अख्खी मॅच भर. तसंच आम्ही पुढे मँचेस्टर, लंडनला, UK ला गेलो होतो. तू नव्हती पण आम्ही गेलो होतो. नेक्स्ट टाइम आपण जाऊ. सो त्यावेळेला ओल्ड ट्रॅफर्डला म्हणजे लिटरली आपल्याकडे जसं वानखेडे आहे किंवा इडन गार्डन्स आहे, तो ही सगळी लर्नेड क्राऊड, तो सर अलेक्स फर्ग्युसन स्टँड, तिथं आजोबा, मुलगा, नातू, नात, सगळी फॅमिली, कारण त्या मुलाची ती पहिली मॅच होती. सो तो एक सेलिब्रेशन होतं. म्हणजे अशा पद्धतीने ते कल्चर पास ऑन होत जातं. सो हेच या कल्चरचं पास ऑन करायचं आमचं हे गप्पांगण. त्यांचे नातू किंवा मुलं त्याच क्लबला सपोर्ट करतात. तुला वाईट नाही वाटत जेव्हा मी रिअल मॅड्रिड आणि रोनाल्डोचे पोस्टर्स घेऊन आले घरी? नाही, हे बघ कसं आहे, शेवटी स्पोर्ट्स आपल्याला हेच शिकवतं ना की रिस्पेक्ट आपण हे कायम म्हणतोच आहे आणि चांगलं ते घ्यावं आपण किंवा चांगल्या खेळाचा आनंद लुटावा. काय खेळ जिंकला अशी एक टिपिकल हॅशटॅग एक अग्रलेखाची जी थॉट ऑफ द खेळ जिंकला. सो नाही, पण म्हणजे जोक्स अपार्ट, हे जे स्पोर्ट्स कल्चर आहे, तू म्हणली घरातनं येतं, तसं शाळेतनं सुद्धा येतं आणि आमच्या वेळेपासून येतं. म्हणजे अगदी आमच्या वेळेपासून म्हणतोय मी. मला आठवतंय आपण 1982ला 1982ला आपल्याकडे एशियाड झालं नवी दिल्लीत. त्याच्या आधी आम्हाला 1981ला एक मॉस्को 80 असं एक मॉस्को 80 हे जे ऑलिम्पिक झालं मॉस्कोला, त्याच्यावरची एक डॉक्युमेंटरी आम्हाला दाखवायला पुण्यातल्या राहुल चित्रपटगृहात गेले. थिएटर मध्ये जाऊन आम्ही स्पोर्ट्सची, शनिवारी हाफ डे असायचं सकाळी, त्यावेळेला आम्हाला शाळेत आणलं, बसनी थिएटरला नेलं. आणि अजून मला आठवतो त्याचा जो शुभंकर म्हणजे मॅस्कट सध्याच्या भाषेत, नाहीतर सो त्याचा जो मिशा नावाचा शुभंकर होता, ते पोलर बेअर अस्वल सारखा तो होता. तो असा ती ऑलिम्पिक संपताना हवेत जाताना अक्षरशः इतके सगळे भारावून गेले. ते स्पोर्ट्स कल्चर जेव्हा आपल्याकडे 82 एशियाड झालं त्यावेळेला आपल्याला माहितीच होती की अरे असं असतं. आणि मग आपण ते सगळे PT उषा वगैरे सगळे आपले स्टार्स तिथे आपण मेडल जिंकताना बघितले. 83ला वर्ल्ड कप आला, कपिल देव, कपिलदा जवाबने तो आपण वर्ल्ड कप उंचावला, पुण्यात हत्तीवरनं साखर वाटली होती. अँड काय रेस्ट इज द हिस्ट्री आपण म्हणतोय. 86ला मॅराडोना आपण बघितला, दॅट वॉज दी फर्स्ट टाइम आपण टीव्ही वरती लाईव्ह फुटबॉल बघितला. त्यावेळेला कलर आला होता, पण हा दोन्ही होता, ब्लॅक अँड व्हाईट कलर. पण फर्स्ट टाइम लाईव्ह एखादी एवढ्या मेक्सिकोची म्हणजे जगाच्या दुसऱ्या टोकाची मॅच लाईव्ह एवढी बघायला मिळणार. त्याआधी रेडिओवरती ऐकायचं. वेस्ट इंडिजची टेस्ट मॅच रात्री पहाटे 3-3:30 पर्यंत चालायची. व्हिज्युअलाइज कसं व्हायचं नंतर जेव्हा पेपरात फोटो वगैरे यायचे तेव्हा दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी तर व्हायचं आणि कॉमेंट्री किंवा त्याची तीच तर कला होती की तुम्हाला जे दिसत नाही ते जिवंत करून सांगणं. सो अशा पद्धतीचा संस्कार आमच्या पिढीवरती घडला. फुटबॉल लेट नाईट ऐकायचा रेडिओवर. फुटबॉल तुलनेने आपल्याकडे ब्रॉडकास्ट नाही व्हायचं रेडिओवरती. क्रिकेट नक्कीच व्हायचं, अगदी रणजी ट्रॉफी मॅच पासून ते आपल्या टेस्ट मॅच पर्यंत. हेडलाईन्स वरनं तुम्ही फॉलो करायला लागला टेक्निकली फुटबॉल मी खेळायचा. हो हो. आणि हेडलाईन्स, आणि आम्ही जेव्हा केव्हा आमचे मित्र कोणी इंग्लंड अमेरिकेला तिकडे जायचे, माझ्या बहिणीने अमेरिकेवरनं 1994 वर्ल्ड कपची मॅगझिन्स पाठवली होती. वुवुझेला पण आहे हा, ते वुवुझेला पण आहे. 2010 साऊथ आफ्रिका वर्ल्ड कपचं. असे सोव्हिनियर आणि या सगळ्या रिमोट
आपल्या सगळ्या आठवणीतनं हे आपण जाणवायचं. सोशल मीडिया रील्स नव्हते फॉर काही यू नाही, टू काही फॉलो नाही. फुटबॉल. काही नाही म्हणून आपण कायम म्हणतो हे म्युझियम मध्ये हे जे सगळं आणलंय हे काही युरो आणि पाऊंड फक्त विकत घेऊन कोणीही आणतं, पण आपण ते जगलोय, आपण ते एक्सपिरियन्स केलंय आणि सो हे सगळं कल्चर ओव्हर द इयर्स आता पुढे जातं. गंमत म्हणजे मला आठवलं की 2014 वर्ल्ड कप जर्मनी जिंकला. आपण रात्री जागून मॅच बघितली, मेसी हरला आणि तो खूप एक आयकॉनिक शॉट आहे मेसीचा, असा जाताना फक्त त्या ट्रॉफीकडे बघताना आणि सांगावर काटा आला होता ते बघताना. नेक्स्ट डे सकाळी मी शाळेत गेले. बरं, मला कधीच रडावं लागलं नाही किंवा भांडावं लागलं नाही की मला लेट नाईट मॅचेस बघायच्या आहेत, कारण मी मॅचेस बघून सुद्धा शाळेत किंवा त्यानंतर कॉलेजमध्ये किंवा सगळं व्यवस्थित केलंय. सो नेक्स्ट डे सकाळी आम्ही शाळेत गेलो आणि आमचा जर्मनचा पिरियड होता, तेव्हा आम्हाला 8वीत जर्मन होतं आणि आमच्या मॅम आल्या आणि मॅमनी बोर्डवर जर्मनी 2014 चॅम्पियन्स असं लिहिलं. सो त्या म्हणल्या की आज मी तुम्हाला काहीच वर्गात शाळेमध्ये तासाला येस, मग त्यामध्ये म्हणलं की आज मी तुम्हाला काहीच शिकवणार नाहीये, काल जर्मनी वर्ल्ड कप जिंकली आहे आणि त्याच्यामुळे आपण एक काम करूयात, आपण त्याच्याबद्दल एक क्विज खेळूयात. सो त्याच्यामुळे माझ्यासाठी 2014 वर्ल्ड कपची मेमरी ही नाहीये की रात्री जागून मॅच बघितली, ही आहे की नेक्स्ट डे सकाळी आम्ही शाळेत, कारण माझा ग्रुप आणि माझे मित्रमैत्रिणी खूपच एक्साइट झाले. नाही, आपल्याकडे तशा भरपूर काय सरकारी योजना म्हणा, खेलेगी तो खिलेगी नावाची आम्ही योजना केली होती, म्हणजे कपॅसिटी बिल्डिंग मुलींमधलं फुटबॉलच्या माध्यमातून. सो आपलं विवा फुटबॉलचं फुटबॉल फॉर स्कूल्स आहे, आपण शाळांमधनं हे मॅगझिनच्या माध्यमातून हे स्पोर्ट्स कल्चर आपण घेऊन जातो आणि मुलांना बेसिकली ग्राउंडवरती ग्रासरूट्स आपण म्हणतो, किंवा राहुल द्रविड कॅच देम यंग म्हणाला होता, तसं अगदी लहान वयापासून आपले सगळे आपण आपली रत्न हेरतो आपण या स्पोर्ट्सच्या फील्डवरती, तसं ऑफ द फील्ड शाळांमधून त्या वयामध्ये हा सगळा क्रीडा संस्कार जर रुजला तर आपण काय 2036 ला आपण जे ऑलिम्पिक म्हणतोय तिथपर्यंत आपण नक्कीच पुढे यशस्वीपणे जाऊ. सो हो ना, पण असं नाही की आपल्याकडे स्पोर्ट्स कल्चर नाही. सगळीकडे फॅन्स वेड्यासारखी क्रिकेटला सपोर्ट करतात, फुटबॉलला सपोर्ट करतात. फक्त एक की जेव्हा ऑलिम्पिक्स म्हणतो किंवा आम्ही आता क्रिकेट वर्ल्ड कप 2-2 वर्षांनी वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये होत राहतो, T20, ODI किंवा WTC म्हणा, पण फक्त जेव्हा ऑलिम्पिक्स येतं किंवा कॉमनवेल्थ गेम 4 वर्षांनीच आपल्याला हॉकी आठवते, कुस्ती आठवते, अजून काय आपल्याला आर्चरी तिरंदाजी आठवते, बॉक्सिंग आठवते, वेट लिफ्टिंग आठवतं. सो ते चालत असतं, म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल पासून नॅशनल सगळ्याच स्पर्धा होत असतात. आपण कमी पडतो तिथपर्यंत जायला. सो लेट्स सी, आपण उणीव भरून काढू आणि आपण नेऊ सगळं. ऑलिम्पिक्सला प्लेयर्स पण माहिती असतील, म्हणजे ऑलिम्पिक्स मधून प्लेयर नाही कळणार, ऑलिम्पिक्सला माहिती असेल की आता कोण कंटेंडर्स आहेत इंडियन प्लेयर्स सोडून. ते एव्होल्युशन इतकं आणि रेव्होल्युशन इतकं भारी आहे की राईट फ्रॉम बार्सिलोना मध्ये त्या बाणाने टॉर्च लाईट करण्यापासून 1992 ऑलिम्पिकला बार्सिलोनाचं उद्घाटन असं झालं, ते पॅरिस मध्ये नदीवर आणि नदीत अख्खी स्टेडियम बाहेरचं अख्खं गाव ते आलं होतं, म्हणजे रस्त्यावर पण नाही, अख्ख्या नदीत ती ओपनिंग सेरेमनी ऑर्केस्ट्रेट करणं हे जसं पुण्यामध्ये आपण बघितलं 2008 ला कॉमनवेल्थ युथ गेम्स CYG ला सायनाला भेटली होती. सो अख्खं पुणे शहर त्या क्रीडा सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलं होतं. सो हीच लेगसी आपण म्हणतो ती, आणि गेल्या महिन्यात आपण भरपूर सारी लेगसी पाहिली. कुठली? विम्बल्डन पाहिलं, लॉर्ड्सचा हार्टब्रेक पाहिला, त्याच्यावरनं आपण 3-2 प्रिडिक्ट केलं होतं. पहिले तू 4-1 म्हणलं होतं, मग त्यानंतर तुझी फुटबॉलिंग स्कोर लाईन 3-2 होती. ते करता करता 2-2, म्हणजे राईट फ्रॉम टेनिसचा ग्रेस टू इकडे अख्खं क्रिकेटचं अख्खं अग्रेशन, पॅशन आणि सगळंच, म्हणजे अख्खी हिस्ट्रीच होती ही टेस्ट सिरीज. म्हणजे मला असं वाटतंय की माझ्यासाठी ही बेस्ट टेस्ट मॅच आणि टेस्ट सिरीज होती जी आता ओव्हलला झाली, मी बघितलेली. आणि ही जर मॅच ज्यांनी बघितली असेल आणि ज्यांनी नव्याने बघितली असेल त्यांच्यासाठी मला असं वाटतंय टेस्ट क्रिकेट हा अल्टिमेट फॉर्मॅट 100% त्यांच्यासाठीही होईल
कारण ती ऑथेंटिसिटी ती क्रेझी आहे. 5 Absolutely. दिवसाचा हो. होमवर्क ते ऍप्लिकेशन क्रेझी. नाही आपल्यासारखे अनेक म्हणजे लाखो क्रिकेट वेडे फॅन्स आहेत की जे बॉल टू बॉल मॅच बघतात. इकडनं गेले होते तिकडे फॅन्स मॅच Absolutely, ते तर बघायला. आहेच असं आहे. नाही की म्हणजे तिकडले इंग्लंडला Indians टूरला होते. जातात, सगळीकडे जगभर जातात. सो जिथे इथे आपण मॅच खेळतो तिथं होम ऑफ ब्लूज होऊन जातं आणि आपण तिथं होम गेमच गणपती बाप्पा मोरयाचे चाट. मी तसा किरण मोरे बॅटिंगला, आपला जो विकेट किपर होता पूर्वी किरण मोरे, नंतर तो आपल्या सिलेक्शन कमिटीचा चेअरमन सुद्धा झाला. धोनीला त्यांनी म्हणजे काय त्यांनी हेरलं आणि त्यांनी पुढे ग्रूम केलं. सो किरण मोरे जेव्हा खेळायला यायचं तेव्हा बिंग त्याचं आडनाव मोरे, ते गणपती बाप्पा मोरया असं ते सगळ्या अशा स्लोगन्स म्हणा त्याच्या त्या वेळच्या. पण या सगळ्या लेगेसी आणि जेंटलमन्स गेम मध्ये एक गोष्ट तू पाहिली का, म्हणजे आपणही त्याबद्दल बोललो होतो की लॉर्ड्सचा हार्टब्रेक तू म्हणली. सो तिथे अगेन आमचं ते बॅन्टर झालं होतं त्यावेळेला. खूप झालं होतं. हा म्हणजे वर्ड ऑफ विजडम असेल किंवा तुमची जेन काय म्हणतात जेन झेड. सो तुमचा ऍटिट्यूड, तुम्ही त्या शेऱ्या झाल्या होत्या तिथे. सो म्हणजे तू म्हटली होती तसं लॉर्ड्सचं लर्निंग किंवा लॉर्ड्सचा एक्सपिरियन्स नाही बॉस, लॉर्ड्सला परफॉर्म करायला जायचं असतं. तो तसं आपलं त्यावेळेला झालं होतं. ओव्हरला आपण हिशोब सगळा चुकता केला. सो त्यावेळेचं जे अग्रेशन होतं, ऍप्लिकेशन होतं, अश्युरन्स होता आणि त्याच्यामुळे सगळं टीमचं जे ट्रान्सफॉर्मेशन झालं. सो दॅट वॉज दी एक्झुबरन्स ऑफ युथ असं ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. सो ते आपल्याला ओव्हलला बघायला मिळालं. पण ओव्हलला डिरेक्टली नाही तर मँचेस्टरची जी टेस्ट होती तिकडनं पण एक खूप मोठा बूस्ट मिळाला. कारण आपण नेहमी म्हणतो वी लाईक टू प्रेशराइज असेल, आपण कधीच ओव्हर कॉन्फिडंट कधीच विद्याविनयने शोभते. सो ते आपल्याला तो एक चेंज इन ऍटिट्यूड दिसला. आणि जे तू म्हणलास जेनझीचा ऍटिट्यूड, तो फायनली 5th टेस्ट मध्ये ओव्हर कॉन्फिडन्स नाही, तो फायनली 5th टेस्ट मध्ये दिसला. पण तरी ती मॅच जिंकणं आणि ती मॅच काढणं, ती मॅच काढणं 6 रननी. पण तो ऍटिट्यूड चेंज न करणं, तो बिलीफ असणं, तो कॉन्फिडन्स असणं. म्हणजे सिराज रोनाल्डोचं सेलिब्रेशन करतो, पण आता आपल्या रोल मॉडेल्स कडनं काय घ्यायचं, तर सिराज म्हणला की त्यांनी त्या दिवशी सकाळी रोनाल्डोचं एक वॉलपेपर लावलं. फक्त ते नाही तर त्याच्यावर बिलीव्ह असं लिहिलं होतं. आणि सिराज गमतीत म्हणायचा आय बिलीव्ह इन जस्सी भाई, कारण त्याचा जो रोल होता बुमरा असताना तो कॉम्प्लिमेंटरी होता. पण फायनली सिराज पण म्हणला की आय बिलीव्ह इन माय सेल्फ. एक्झॅक्टली. सो त्याची पण हे येते. आणि बिचारा यार त्याच्याच सोबत सगळं होत होतं. लॉर्ड्सचं त्याच्यासोबत झालं, तो कॅच सोडला पण जिंकवलं. आपल्या भारतीयांचा EQ खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे इमोशनल कोशंट. आणि IQ पेक्षा आपण EQ ला जास्ती महत्व देतो. इंग्लंड तिथंच चुकलं. ते स्ट्रॅटेजी आणि याच्यामध्ये जर खेळले असते तर आपण त्या स्ट्रॅटेजीत खूप दबावात गेलो असतो. त्यांनी तो डोक्यात गेम घेतला आणि ते भावनिक झाले. आणि जिथं आपल्याला भावनिक व्हायची संधी मिळाली तिथं आपण आपल्या म्हणजे सिंहांनी आपलं ते अग्रेशन दाखवून म्हणजे लायन हार्टेड आपला तो परफॉर्मन्स होता. तो खूप भारी वाटलं की सिराज परत आला विथ अ गुड मेमरी. नाहीतर त्याला ही इंग्लंड सिरीज खूप हॉन्ट केली असते. त्याच्यातही आम्ही जे कायम रिस्पेक्ट म्हणतोय. सो आता जो इंग्लिश बॉलर, फास्ट बॉलर, त्याचा हात डिस्लोकेट झाला, वोक्स, तो त्या अवस्थेतही खेळायला आला. हॅट्स ऑफ. काय स्क्रिप्ट होती या मॅचची, म्हणजे काय म्हणजे असं होतं की लिहिलंय हे कोणीतरी की पंत बाहेर गेला, पंत आला, मग त्यांनी पंतला यॉर्कर टाकला. शेवटी हे खेळ या सगळ्या नियमांच्या पलीकडे जाऊन स्पिरिट ऑफ द गेम ज्याला म्हणतात त्या स्पिरिटनी खेळले जातात आणि ते स्पिरिटच ही लेगसी पुढे नेतं. म्हणजे मला आठवतं वेस्ट इंडिजच्या टूरला अनिल कुंबळेचा जबडा डिस्लोकेट झाला होता. सो त्यांनी ती सगळी ब्रोकन जॉ, सो त्यांनी ते सगळं म्हणजे त्याला ते टेपिंग करून त्यांनी शेवटच्या दिवशी बॉलिंग टाकली होती. तसंच 1974 वर्ल्ड कपला फ्रान्स बेकनबॉर म्हणजे जर्मन कायझर द किंग, त्याचा हात डिस्लोकेट झाला होता. त्यांनी त्याच्या जर्सीला एक भोग पाडलं, तिथं तो हात असा स्लिंग असल्यासारखा अडकवला आणि तो मॅच म्हणजे तो वर्ल्ड कपची मॅच खेळला. सो हेच स्पिरिट आहे गेमचं बॉस. आणि हेच स्पिरिट पुढे नेणं, हेच ह्या सगळ्या खेळाडू आपल्याला आदर्श घालून देतात आणि आपण ते फॉलो करणं अपेक्षित आहे ऍज अ फॅन. आपण म्हणतो ना स्पोर्ट्समॅन नाही आहेत तर खरंच हिरोज आहेत. मी राईट फ्रॉम क्रिश्चियन एरिक्सनचा युरोमध्ये जो किस्सा झाला होता त्याच्यानंतर तो आता खेळतोय. म्हणजे मॅच दरम्यान त्याला हार्ट अटॅक आला, त्याचं काही मिनिटांसाठी हृदय थांबलं होतं आणि नंतर
ती मिराकलस आपण त्याला वर्ल्ड कप मध्ये आम्ही बघितलं. मॅच जी बघितली होती त्या याच्यामध्ये त्याला खेळताना जेव्हा आपण बघितलं काटा आला होतं होता. काटा आला होता त्याला की ते प्रत्यक्ष बघताना. सो म्हणजे प्लेयर्स नाही तर हे खरंच हिरोज आहेत. Heroes आहेत. हिरोज ज्यांना आपण ऍक्च्युली बघतो त्यांच्याकडनं शिकतो, हे रोल मॉडेल्स आहेत. हो. म्हणजे आपण म्हणतो रोनाल्डो, मेसी, त्यांच्या ट्रॉफीज, त्यांची स्टोरी आणि त्यांची जर्नी हे नक्कीच इन्स्पायरिंग आहे. पण वोक्स, पंत आणि ह्यांचे एरिक्सन आणि ह्यांचे सगळ्यांचे जे त्या एका मॅच पुरते केलेले हिरोइक्स आहेत हो. ते पण एका हिस्ट्री बुक्स मध्ये लिहिले जातात आणि ते पण एक इन्स्पिरेशनच आहे. नाही, तशीच लेगसी आणि इन्स्पिरेशन आपण अदर साइड ऑफ द लंडन किंवा द अदर ग्रीन वरती बघितली. दॅट वॉज विम्बल्डन. सो Wow. अगेन परत म्हणजे आता आमच्या एजला आम्ही ज्या बोर्ग मॅकॅनरो त्या मॅचेस बघितल्या 5-5 तास त्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही वरती. नंतर सॅम्प्रेस आगासी आले, मग नंतर हे आपले जोकोविको हे सगळे 3 जण आले. सो हीच लेगसी स्टेफी ग्राफ आमचा म्हणजे त्या क्रश आमच्या कॉलेज डेज मधला गॅब्रिएला सॅबातिनी असेल अर्जेंटिनाची. सो ह्या सगळ्या टेनिसची परत विम्बल्डनचं तू म्हणते तसं ओजी काय आहे तर हीच म्हणजे ऑथेंटिसिटी आणि जे मर्म आहे त्या खेळाचं स्पिरिट आहे ते आधुनिक युगातही टिकून ठेवून हा खेळ पुढे नेलाय. आणि म्हणूनच काहीही फ्लॅम्बॉयन्स नसताना विम्बल्डन हे अजूनही लोकांना भावतं त्या स्ट्रॉबेरी आणि क्रीम बरोबर. क्वाइट प्लीज. तर याच्या बरोबर विम्बल्डन पुढे जातं. जनरेशन टू जनरेशन ते पास ऑन होतं. पण त्यात ऑथेंटिसिटी किती आहे. म्हणजे आता मला विम्बल्डनचं सर्वात जास्त जे आवडतं की ते आता जे जिंकतात मेन्स आणि विमेन्स मध्ये ते जिंकून त्यांची ट्रॉफी सेलिब्रेट केल्यानंतर मस्त तो एक प्रोटोकॉल हो. असतो की त्यांना ते सगळं एक्सप्लेन करतात की तुमचं नाव इथे लिहिलं जाणार आहे, तुम्ही आता विम्बल्डनचे मेंबर आहात. मग त्यानंतर त्यांना सगळं ब्रीफ देऊन गेल्यानंतर माझा फेवरेट पार्ट आहे की जेव्हा ते बाल्कनीत येऊन सेलिब्रेट करतात. म्हणजे कशी रॉयल फॅमिली बाल्कनीत येते तसं मग ते त्यांना ऑन द वे जाताना ते रॉयल फॅमिलीशी भेटतात, मग रॉयल फॅमिलीशी बोलतात, मग त्यानंतर ते बाल्कनीत येतात. ते किती किती ऑथेंटिक आणि किती रॉयल आहे, ग्रँड आहे, रॉयल आहे. त्यात काही स्पार्कली नाहीये, बट इट्स ऑथेंटिक. बरोबर. आणि तुमची जनरेशन फॉर्च्युनेट आहे की हे ऑफिशियल पापाराझीस त्यांच्या मागे जातात आणि हे सगळं बघायला मिळतं. पूर्वी हे असं काही नसायचं. तुम्हाला नाही बघितलं? नाही बघ, हे पूर्वी नसायचंच. तो मॅच खेळायचा नंतर त्या गॅलरीच्या बाहेरनं एक असा कॅमेरा असायचा आणि नंतर आम्ही फोटोज बघायचो. सध्याला आहे सोशल मीडियाचं हे काही खरंच खूप फायदे आहेत की आपल्याला इतका अपक्लोज गेम बघता येतं. आपले आवडते खेळाडू आणि खेळ एवढा आपल्याला अपक्लोज दिसतं. अदरवाईज तू म्हणते तसं जे ओजी किंवा त्याच्यातलं जो ऑथेंटिसिटी आहे तीच तर मेन कंटेंटची आहे. सो त्याच्यातनं परत अगेन कट टू फ्युचर. सो फिफा क्लब वर्ल्ड कप अमेरिका. सो अगेन US ओपन आता जी सुरू होईल ऑगस्ट एंडला. असं एका हॉलिवूड मार्वेल मूवी मध्ये असल्यासारखं वाटतं. सगळे स्टेडियम्स, सगळं स्टेडियमच्या बाहेरचं ते वातावरण किंवा ते जे ती टेक्नॉलॉजी वापरतात, इट्स क्रेझी गुड. कतारच्या डेझर्ट पासून ते आता युएसच्या सगळ्या त्या असं स्टेडियम क्लोज होतात, त्यात कलर्स वगैरे, ते क्रेझी आहे. नाही ऍब्सोल्युटली. सो म्हणजे US ओपनचे आपण बघितले किंवा ऑस्ट्रेलियन ओपननी त्यांचं AO असं रिब्रँडिंग केलेलं आहे. त्यात डिजिटल वॉल सगळी येते. खेळाडू येताना, टेनिसपटू येताना त्यांचं सगळं लाईफ हिस्ट्री त्या डिजिटल वॉल वरती जाते. सो ते एक वेगळीच दुनिया आहे ती. पण अगेन त्याच्यातला स्पोर्ट्स असेल, आपण बास्केटबॉल बघतो, टॉप लाईक ड्रीम टीम USA ची म्हणतात. सो ऑल द वर्ल्ड टॉप ऍथलीट्स USA इज व्हेरी डॉमिनंट फोर्स. सो कितीही झगमगाट ऑलिम्पिक्स मध्ये आपले कंटेंजंट जसे असतात, US ला एक कंटेंजंटची एक शिप पुरली नव्हती पॅरिसला. झगमगाट कितीही असलं तरी शेवटी परफॉर्मन्स आणि त्याच्यात जिंकण्याची जी त्यांची प्रचंड जी धडपड मेहनत ती आहे ती फॅन्टॅस्टिक आहे. म्हणजे रोनाल्डो आणि कोहली मला खूप सारखे वाटतात. आपण त्यांचं सगळं काय इंस्टाग्राम वरचे मॅक्झिमम फॉलोड ऍथलीट्स वगैरे आहे, पण त्याच्या मागे ते एफर्ट्स घेतात किंवा कष्ट जे घेतात, फिटनेस जे राखतात, तसं US इज रुथलेस बॉस. आपण नोआ लाइल्सला बघितलं ना ऑलिम्पिक्सला. सो यू हॅव टू डिलिव्हर आणि यू हॅव टू विन. इट्स रुथलेस गेम, सिम्पल ॲज दॅट. सो ते कल्चर ऍब्सोल्युटली ते कल्चर US कडनं थोडं आपण घेतलं तर आपला EQ आणि IQ आपण जे म्हणतो त्याचं ते बेस्ट ऑफ द बेस्ट कॉम्बिनेशन. तसंही सगळी स्पोर्टिंग ऍक्शन आता अख्खीच्या अख्खी US ला शिफ्ट झाली आहे. कारण आता फिफा क्लब वर्ल्ड कप, फिफा वर्ल्ड कप, मग त्यानंतर ऑलिम्पिक्स. US इज लाईक ऍक्शन पॅक्ड विथ स्पोर्टिंग कॅलेंडर्स पुढच्या 3-4 वर्षात.
स्पोर्टिंग कॅलेंडर कधीच संपत नाही. प्रत्येक महिन्याला काही ना काहीतरी स्पोर्टिंग ऍक्शन असते आणि प्रत्येक दिवशी टीव्हीवर काही ना काहीतरी लाईव्ह चालूच असतं. सो ते जसं चालू असतं तशी आमची ही चर्चा नाही तर गप्पा सुद्धा चालूच राहणार आहे आणि ती अनएंडिंग आहे. म्हणजे त्यातनं भांडण, त्यातनं चर्चा, मग परत रिस्पेक्ट आणि मग परत एकमेकांच्या मतावरनं मिड पॉइंट पण नाही, पण ओके तुझी जनरेशन माझी जनरेशन असं करून एक परत कन्क्लुजन येणं हे चालूच राहणार आहे. आणि आता फुटबॉलचा आपला सीझन स्टार्ट होतोय आणि आपला फुटबॉल पिलग्रिमेजचा आपल्या टूर्स आहेत. आपली वर्ल्ड फुटबॉल समिट स्पेनची टूर आहे, काय आपली USP किंवा आपली OG पॉप्युलर टूर ती आता ऑक्टोबरला असेल. नंतर नियरेस्ट अँड चीपेस्ट एल क्लासिको म्हणजे बार्सिलोना वर्सेस रिअल मॅड्रिड मॅच बघायची असेल तर आपण जानेवारी 2026 ला रियादला चाललोय. स्पॅनिश सुपर कोपा तिथं होतोय. सो स्टार्ट सेव्हिंग आणि डेफिनेटली आपण तिथे असणार आहोत आणि आमच्या बरोबर तुम्हीही असणार आहात. सो असं सगळं आहे पुढे. आपण म्हणतो ना थिंक ऑफ फुटबॉल थिंक ऑफ अस. सो विवा फुटबॉल मॅगझिन आणि फुटबॉल पिलग्रिमेज सोबत लिव्ह युअर ड्रीम्स, कारण आय एम टेलिंग यू इट इज टोटली वर्थ इट. येस. सो टिल देन बाय, आदियोस.